या पाठमध्ये आपण पाहणार आहोत शुड बी म्हणजे असावेत, असावा. इथे आपल्याला अर्थ दिसतोय. आता शुड बी चा अर्थ कशा प्रकारे लावला जातो आणि कशा प्रकारे त्याचा वापर केला जातो हे आपण उदाहरणासहित पाहूया. ही शुड बी ॲट होम, तो घरी असावा. ओके, मागच्या भागामध्ये आपण शुड पाहिलं होतं. तर इथे काय आहे, शुडच्या पुढे आपल्याला इथे बी एक्स्ट्रा लागलेला आहे. हे आपल्या लक्षात येत आहे, बी इथे एक्स्ट्रा लागलेला आहे. आता बी आलेला आहे, बी काय आहे कसं आहे ते आपल्याला नंतर आपण ग्रॅमॅटिकल भागामध्ये ते आपल्याला आपण पाहूया. पण आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की बी नंतर सहसा क्रियापद येत नाही, असं आपण म्हटलं तरी काही नाही. पण आता बघा, क्रियापद म्हणजे येत नाही म्हणजे V1 हे येत नाही. ओके, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आपण सहसा तिथे वापरत नाही. म्हणजे बीच्या नंतर आपण शेवटी बीच्या नंतर आपण जसं की इथे लक्षात येईल तुम्हाला गुड आहे, त्याचबरोबर टेस्टी, डिफिकल्ट हे अशा प्रकारचे आपण शब्द तिथे वापरतोय. ओके, तर चला पुढे शब्द आपल्या लक्षात येतील, वाक्यावरून आपल्याला काय काय वापरायचं आहे ते. आता दिस शुड बी गुड, हे चांगले असावे. शुड बी गुड, ते चांगले असावे. यू शुड बी रिडिंग नाव, तुम्ही आता वाचत असाल. तुम्ही यू शुड बी रिडिंग नाव, तुम्ही आता वाचत असाल. ओके, इथे बघा क्रियापदाला ing प्रत्यय लावून आलेला आहे. लक्षात घ्या, कधीही क्रियापद पहिलं रूप सहसा येत नाही. रवी शुड बी प्लेइंग, रवी खेळत असावा. द फूड शुड बी टेस्टी, जेवण चवदार असावे. ओके, क्वेश्चन शुड बी डिफिकल्ट, प्रश्न अवघड असावा. मोनिका शुड बी विथ चिल्ड्रन, मोनिका मुलांसोबत असावी. यू शुड बी गुड ॲट मॅथ्स, तुम्ही गणितात चांगले असावे. यू शुड बी अ डॉक्टर, तुम्ही डॉक्टर हवे. यू शुड बी ॲट होम नाव, तुम्ही आता घरी असायला हवं. ओके, इथे लक्षात घ्या, यू शुड बी ॲट होम, तुम्ही आता घरी असायला हवं. म्हणजेच इथे काय लक्षात येत आहे तुम्हाला की तुम्ही असाल, असावा किंवा असावे, असायला हवं या अर्थाने जेव्हाही आपण मराठीमध्ये शब्द घेतो त्यावेळेस आपल्याला शुड बीचा यूज करायला पाहिजे. म्हणजे मराठीतले तुम्ही मग कुठले सेंटेन्स घ्या, तर जेव्हा या अर्थाने तुम्ही जसं असावे, असायला हवं असं तुम्ही जेव्हा म्हणत असाल त्यावेळेस शुड बीचा वापर तिथे तुम्हाला करावा लागेल. थोडंसं प्रॅक्टिसने तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पुढचे सेंटेन्स बघूया, म्हणजे आणखी लक्षात येईल. यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ, म्हणजे स्वतःची लाज वाटली पाहिजे, म्हणजे तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे. ही शुड बी पोलाइट, तो सभ्य असावा. ओके, किंवा त्याने सभ्य असायला पाहिजे, असाही अर्थ आपण इथे घेतो. तर आता तसेच आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहूया. इट शुड नॉट बी लाईक दॅट, असे नसावे, म्हणजे ते असे नसावे. ही शुड नॉट बी ॲट होम, तो घरी नसावा. ओके, यू शुड नॉट बी रिडिंग नाव, तुम्ही आता वाचत नसावे. रवी शुड नॉट बी प्लेइंग, रवी खेळत नसावा. द क्वेश्चन शुड नॉट बी डिफिकल्ट, प्रश्न अवघड नसावेत. मोनिका शुड नॉट बी विथ चिल्ड्रन, मोनिका मुलासोबत नसावी. यू शुड नॉट बी गुड ॲट मॅथ्स, तुम्ही गणितात चांगले नसावे. यू शुड नॉट बी अ डॉक्टर, तुम्ही डॉक्टर हो नका, किंवा तुम्ही डॉक्टर नसायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे निगेटिव्ह सेंटेन्स इथे बघितलेले आहेत. आता बघा, इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्न, इथे आपण याचा वापर करून विचारले आहेत. शुड इट बी गुड, ते चांगले असावे का. शुड ही बी ॲट होम, तो घरी असावा का. शुड ही बी रिडिंग नाव, तो आता वाचत असावा का. शुड रवी बी प्लेइंग, रवी खेळत असावा का. शुड द फूड बी टेस्टी, अन्न चवदार असावे का. शुड क्वेश्चन्स बी डिफिकल्ट, प्रश्न कठीण असावेत. शुड मोनिका बी विथ चिल्ड्रन, मोनिका मुलांसोबत असावी का. शुड यू बी गुड ॲट मॅथ्स, तुम्ही गणितात चांगले असावे का. शुड यू बी डॉक्टर, तुम्ही डॉक्टर व्हावे का. शुड ही बी पोलाइट, तो विनयशील असावा का. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं आहे की शुड बीचा वापर कशा प्रकारे करायचा आहे. थोडीशी प्रॅक्टिस तुम्ही करा आणि शुड आणि शुड बी यामधला थोडासा फरक समजून हे तुम्ही लक्षात घ्या. सेंटेन्स तुम्हाला लक्षात येऊन जातील. होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल.